आई आज आपण काय बनवतोय? आज आपण नारळी भात बनवतोय. ये तुला साहित्य सांगते. हा. हे आहे तूप. 1 वाटी तांदूळ धुवून नीट ठेवला होता, भिजून ठेवलाय. 1 वाटी नारळाचं चव आहे. 1 वाटी गूळ आहे. 1 चमचा वेलची पूड, काजू बदाम पिस्ता पाऊण वाटी आहे. 3 वेलची चहाची, 1 दालचिनी, 3 लवंगा, 1 चमचा बडीशेप. ठीक आहे. हे सगळं साहित्य लागणार आहे बरोबर? हो, हे सगळं आता हे साहित्य लागणार. प्रमाण कसं आहे, म्हणजे 1-1 वाटी घेतले समप्रमाण आहे का कसं आहे? नाही, समप्रमाणे. 1 वाटी तांदूळ आहे, 1 वाटी चव आहे, 1 वाटी गूळ आहे. एकाच वाटीने घ्यायचं माप. छोटी वाटी असो नाही तर मोठी वाटी असो. ठीक आहे. करायची सुरुवात? हो, करूया. आई आता आपण काय करतोय? कुकर तापत ठेवलाय. आता आपण त्यात तूप टाकूया. ओके. आपण कुकर मध्ये बनवतोय का भात? हो, कुकर मध्ये बनवतोय. 3 चमचे तूप टाकायचं. हा. साजूक तूप ना? हो, साधं तूप. तूप तापले चांगलं बघ. आता आपण त्यात काजू बदाम पिस्ता टाकू. हे बघ. हा. आणि ते छान गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा. काजू बदाम तूप. ठीक आहे. काजू बदाम पिस्ता आपले लाल झालेत. आता त्याच्यामध्ये आपण वेलची दालचिनी लवंग बडीशेप टाकू. ते चांगलं गुलाबी रंग भाजून घेऊ. तडतड घेऊ छान. आता तांदूळ टाकायचे. तांदूळ परतून घ्यायचे छान 2 मिनिटं. ठीक आहे. तांदूळ पहिले धुवून ठेवले होते ना? हो, धुवून नीट ठेवले होते. छान होतात आणि परतल्यावर भाताला छान चव येते. मग आता ह्याला परतायचं का 2-3 मिनिटं? हा, 2-3 मिनिटं परतायचं. ठीक आहे. तांदूळ का परतायचे आहे? आपण मसाले भाताच्या वेळेस नाही परतत. ते तांदूळ परतल्यामुळे काय होतं, भाताला छान चव येते, वास येतो. आणि आपला बासमती कधी तांदूळ आहे तुकडा, तो चवीला छान आहे. परतला तर अजून छान होतो. ठीक आहे. लॉजिकल आहे. माझा ऍक्च्युली घसा खराब आहे बरं का, तर माझा आवाज थोडासा इग्नोर करा, कारण की जास्त घसा बसला होता म्हणून एवढे दिवस व्हिडिओ काढू शकत नव्हते. पण आता रेग्युलर व्हिडिओ येतील. आणि नारळी पौर्णिमा स्पेशल हा नारळी भात लवकर टाकतोय आम्ही. का टाकत आहे, कारण की म्हणजे लोकांना रेसिपी भेटेल बनवायच्या आधी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक ताई होता, त्यांचं युट्यूब चॅनलचं नाव आहे सरप्राईज कार्डिनल आणि त्यांचं नाव आहे चैत्रवी. तर त्यांनी स्पेशली पहिल्यांदा रिक्वेस्ट केली की नारळी भाताची रेसिपी टाका काकू म्हणून, आणि त्या खरंच खूप सपोर्ट करतात. तर एक हे सुद्धा कारण आहे नारळी भात आज बनवण्याचं स्पेशली, की त्यांच्यासाठी रेसिपी टाकतोय. बरोबर आहे. आणि तसं ऍक्च्युली बऱ्याच रेसिपीज पेंडिंग आहेत. म्हणजे मसाले भाताची पेंडिंग आहे, भरलेलं वांग पेंडिंग आहे, मुळ्याची भाजी पेंडिंग आहे. तर आता लवकरच हळूहळू रेग्युलर व्हिडिओ टाकायला सुरुवात करू आणि तुमच्या सगळ्या रेसिपीज सगळ्या शेअर करेल लवकरच. आता याला किती वेळ परतायचं अजून? हे 2 मिनिटं. ठीक आहे. 2 मिनिटं परतायचं. ठीक आहे. परतून झालं की मग सांग मला. हा. हो, हे बघ तांदूळ छान परतून झालंय. आता आपण त्यात नारळ टाकू. आणि तुम्ही सगळ्यांनी भात करताना तांदूळ परतून घ्या. तांदूळ परतून झाले की त्यात खोबरं टाकून खोबरं पण परतून घ्या. छान चव येते आणि भात मोकळा होतो. 2 मिनिटं भात परतायचा. म्हणजे सगळ्यात पहिले आपण साजूक तूप टाकलं, मग ड्रायफ्रुट चांगले भाजून घेतले. हो, मग ते विलायची दालचिनी वगैरे टाकलं. त्याच्यानंतर तांदूळ टाकला आणि तांदूळ पण छान परतून घेतला. हो, आणि आता आपण खोबरं टाकलंय. खोबरं टाकलं. आणि आम्ही हे खोबऱ्याचं जे खोबरं आहे ना, ते पहिल्यांदा नारळ फोडला, मग त्याला काढून घेतलं. त्याच्या मागचं जे काळं काळं असतं नारळाचं आवरण ते काढलं आणि मग मिक्सर मधून थोडंसं फिरवून अवडधवड बारीक करून घेतलं. हवा तर तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा खाऊन पण घेऊ शकता, है की नाही? हो, थोडं सोपं जातं मिक्सर मध्ये फिरवल्यावर. मिक्सर मधून फिरवलंय थोडंसं टाइम वाचवण्यासाठी. बरोबर. आता बघ झाला तांदूळ आणि नारळ परतून झाला. आता आपण त्याच्यात गूळ टाकू. ठीक आहे. तो पण 2 मिनिटं परतून घेऊ. हे ज्यूस आहे इकडं. ठीक आहे. आणि प्रमाण बरोबर आहे ना, की
1 वाटी तांदूळ, 1 वाटी नारळ आणि 1 वाटी गुळ समप्रमाण घ्यायचं. समप्रमाण घेतले. कोणती पण वाटी घ्या, छोटी घ्या मोठी घ्या. हम्म. पण आठवणीने तुम्ही नारळी भात करताना तांदूळ परतून घ्या तुपामध्ये फोडणी टाकल्यावर. त्याच्यानंतर खोबरं परतून घ्या. आणि मग गोळ टाका. मग गोळ टाका. ठीक आहे. आता याला 2-3 मिनिटं परतायचं ना? हो 2-3 मिनिटं परतायचं. ठीक आहे, परत झालं काय? हो झालं, छान परतून झाले, सगळे एकत्र केले. आता काय करायचं? आता त्यात आपण पाणी टाकू. ठीक आहे. मग आता तू पाणी किती घेतलंयस? 1 वाटी तांदूळ घेतलाय. तर 2.5 वाटी पाणी टाकायचं त्यात. 2.5. हा म्हणजे किंवा प्रत्येकाच्या आपल्या तांदळानुसार पण असतं ना? हो तांदूळनुसार पण असतं, जसं तांदूळ असेल तसं पाणी टाकायचं. ठीक आहे. आणि आई मला सांग, आपण पाणीच्या जागी दूध का नाही वापरते? दूध का नाही वापरत सांगू का? कारण ते गुळ असतो ना त्याच्यामध्ये भातात टाकलेला, मग तो दूध फुटल, त्याच्यामुळे दूध नाही टाकायचं. अच्छा, म्हणजे गुळाने दूध फुटतं ना? गुळाने दूध फुटतं. ठीक. आणि गुळ टाकलं तरच नारळी भात छान होतो, त्याला चव येते. हा, साखर पण टाकलं जमत नाही. साखर नाही टाकलं जमत. ठीक आहे, चालेल. आता काय करायचं? आता आपण वेलची पावडर टाकू त्यात. साखर टाकून बारीक करून घेतली. तुमच्याकडे तयार वेलची पावडर असेल तर तयार टाका, नाही तर साखर टाकून करून घेतली तरी चालेल. हा, आपण शक्यतो साखर टाकूनच वाटतो नाही. हो साखर टाकून वाटतो. ते जीव करून घ्यायची सगळी. ठीक आहे. वास मस्त सुटलाय. हो. मग आता ह्याला शिट्टी द्यायची ना? हा, आता आपण ह्याला झाकण लावू. आता याला किती शिट्ट्या द्यायच्या? 2 शिट्ट्या द्यायच्या बारीक गॅसवर. 2 शिट्ट्या बारीक गॅसवर, बरोबर? हो. ठीक आहे, झालं की मग परत सांग. हो चालते. पहिली शिट्टी डन. दुसरी शिट्टी डन. आता गॅस बंद आणि वाफ आल्याच्या नंतर मग कुकर काढायचा. झालं काही? हो झालं बाळा. दाखवू का? हा, 2 शिट्ट्या आल्या ना? हो 2 शिट्ट्या आल्या. बघूया आपण आता. हा, छान झालंय भात. वास छान येते. हा, वास मस्त सुटला. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकू आणि भात हलवू. ठीक, मस्त दिसत आहे. हा, छान पण वाटते. तुम्ही याच्यामध्ये केसर पण टाकू शकता. आपल्याकडे केसर नव्हतं म्हणून आपण टाकलं नाही, बरोबर का? हो बरोबर. छान मोकळा झालाय भात. मऊ पण झाला ना? हो मऊ पण झालाय, मोकळा पण झालाय. बघू सरक. छान मऊ झालाय. वास पण छान सुटलाय. हो वास छान येतोय. झाला आपला नारळी भात आता तयार? हो झाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला नारळी भात जो आहे तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाकीच्या ज्या पेंडिंग रेसिपीज आहेत ना, मसाले भात, वांग्याची भाजी, परत मुळ्याची भाजी, तर त्याच्या पण रेसिपीज लवकरच आम्ही टाकायला सुरुवात करू, हो ना? हो. ठीक आहे. बाय बाय.